आज वेगळे भाषण मलाही ऐकायला मिळाले। गजानना इंग्रजीमध्ये बोलल्यावर मला खूप आनंद वाटला कि भाई हमारा बड़ा भाई तो अंग्रेजी में बोल रहा है। आमचे डीओ नाना तर खणकावून सांगत होते। मुकुंदराव तर आपल्या समाजाला ज्याचं ते काम करतात मागासवर्गीय सेनेचं, मुकुंदराव आणि आमचे बिल्लस टायगर सेनेचे अध्यक्ष दोघजण त्यांच्या समाजाच्या बाबतीमध्ये सांगत होते। सुधाकर बापूंनी आपल्या विकासाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या। संजीव पाटील सरांनी संघटनेमध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, पीएम पाटील सरांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे। आता मला सांगा, एवढे विषय झाल्यानंतर निलेश पाटलांनी थोडक्यात आवरून घेतलं आणि हे सगळे बोलत असताना निलेश भाऊंनी आपलं भाषण थोडक्यात आवरलं। सगळ्यांचे मुद्दे संपल्यानंतर जे मुद्दे मला बोलायचे होते ते प्रत्येकाने थोडे बोलून टाकले। महिला आघाडीने महिला आघाडीचं मांडलं, पुरुष आघाडीने पुरुष आघाडीचं मांडलं, बूथ प्रमुखांनी बूथ प्रमुखांचं। आता मी बोलावं काय? मेरे पास न दादा की दौलत है न मेरे बाप की दौलत है। मेरे पास न मेरे दादा की दौलत है न मेरे बाप की दौलत है। मेरे पास सिर्फ तुम्हारे आशीर्वाद की दौलत है। आणि हे जे मी करतोय, मी हे जे वागतोय, हे फक्त तुमच्याकरता करतोय। या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये फक्त जळगाव जिल्ह्याचं लक्ष नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। जे 40 रेडे फुटून गेले म्हणणारा संजय राऊत, त्याला माझा चॅलेंज आहे, तेरा पहलवान उतार दे मेरे सामने। त्या सुलेखा ताई अंधारेला, ती माझी बहीण आहे, तिला माझं आव्हान आहे। तुम्ही धरणगावच्या कोट बाजाराच्या सभेत बोलून गेला होता की या रेड्याला आम्ही कापणार आहोत। हा रेडा तयार आहे, हा तयार आहे। पण तुझ्याकडे कापणारा माणूस कोणी तलवार घेऊन उभा आहे का, त्याची तलाश हा गुलाबराव पाटील करतोय। यांनी मला आव्हान केलं होतं मित्रांनो की मी गद्दार आहे। त्यावेळेस मी सांगितलं होतं विधानसभेत की आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी जवळ राहून आम्ही उठाव केलाय, उठाव।